नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज. निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ. राहुरीत लग्नाचा आमिष दाखवून कॉलेज तरुणीवर वारंवार अत्याचार. फेसबुकच्या माध्यमातून पीडित तरुणीची आरोपीशी ओळख. लग्नाचा आमिष दाखवत केला अत्याचार. राहुरी तालुक्यातील एका गावातील 20 वर्षीय कॉलेज तरुणीवर लग्नाचा आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी वांबोरी येथील आरोपी निखिल रोहिदास कुसमुडे याच्या विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात बलात्कारासह विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 1 वर्षापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून पीडित तरुणीची आरोपीशी ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये इंस्टाग्रामवरून संवाद सुरू झाला आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. ओळख वाढल्यानंतर दोघांच्या गाठीभेटी देखील वाढल्या. दिनांक 8 मार्च 2025 रोजी सकाळी आरोपीनं तरुणीला आपल्या घरी बोलावून घेतलं. त्यावेळी शारीरिक संबंधाची मागणी केल्यावर तरुणीनं नकार दिला असता आरोपीनं तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर आरोपीनं लग्नाचा आमिष दाखवत इलेक्शन नंतर लग्न करू असं सांगून वारंवार अत्याचार केल्याचं फिर्यादीत नमूद आहे. दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी आरोपीनं पुन्हा जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. काही दिवसानंतर आरोपीनं मला तुझ्याशी लग्न करायचं नाही, मी दुसऱ्या मुलीशी लग्न करणार असं सांगून तरुणीशी संपर्क तोडला. तसेच फेसबुक, इंस्टाग्रामनी मोबाईलवरून तिला ब्लॉक केलं. या प्रकारानं संतप्त झालेल्या तरुणीनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी निखिल रोहिदास कुसमुडे राहणार वांबोरी तालुका राहुरी याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 272/2026 भारतीय न्याय संहिता कलम 64(2)(d) 69 अन्वये बलात्कारासह विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोलीस हवालदार रवींद्र कांबळे आदी पथकानं घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. दरम्यान आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे करत आहेत.